तर आता पुढच्या साड्या ज्या आहेत ते मी दाखवते तुम्हाला. आतापर्यंत मी 6-7 साड्या दाखवल्या. तर ही पुढची आहे साडी. ही आमच्या घरातल्या मोस्टली मुंज किंवा घरातलं सीमंती पूजन, वास्तुशांत वगैरे असं, म्हणजे जिथे दुसऱ्या पार्टीजमध्ये जायचं असतं आपल्याला, स्वतःची पार्टी नसते, तर त्यावेळेला घालण्यासारख्या ह्या साड्या आहेत. म्हणजे दुसऱ्यांच्या घरी आपल्याला जेव्हा बोलवतात कुठल्या फंक्शनसाठी त्यावेळेला घालण्यासारखी. तर मी हे ब्लाऊज जे आहे ते या साडीवरती मॅच केलेलं आहे. पूर्ण साडी अशी आहे, सिंपल साडी आहे, याच्यावरती काही वर्क नाही, काही नाही. तर ही अशी साडी आहे आणि एकदम हलकी आहे वजनाने, त्यामुळे नेसल्यानंतर अजिबात तुम्हाला काही त्रास होत नाही. नाहीतर असं नेसल्यानंतर साडी खूप जडजड वाटायला लागते ना, तशी नाही. म्हणजे खूप वेळ तुम्ही कॅरी करू शकता ही साडी. अशी साडी आहे ही. तर मी आज गोल्डन कलरच्या अशा बँगल्स वेअर केल्यात. हा गोल्डन कलरचा नेकलेस घातलाय, झुमके घातलेत, एका हातात रिस्ट वॉच घातलंय आणि अशी आहे ही साडी. ओके, आता पुढची साडी दाखवते. पुढची आहे पैठणी. माझ्याकडे पैठण्या 3-4 पैठण्या होत्या. तर ही आहे पैठणी नंबर 2. पहिली तुम्ही ग्रीन पैठणी बघितली, त्याच्यानंतर आता ही पैठणी नंबर 2. एकाच व्हिडिओमध्ये मी नाही दाखवू शकत, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल, लेंदी होईल, म्हणून एक एक करून मी या साड्या तुम्हाला दाखवते. तर ही आहे पैठणी नंबर 2, जी मी तुम्हाला आता वेअर करून दाखवते. तर मी हा गुलाबी कलरचा ब्लाऊज घातला होता, त्यामुळे मी माझा हा शालू पहिले दाखवते, मग पैठणी तुम्हाला दाखवते. तर हा आहे इलेक्ट्रिक ब्ल्यू कलरचा शालू माझा. तर आय लव्ह दिस साडी व्हेरी 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 मच. तर साधारणतः हे ब्लाऊज या साडीच्या पल्लूला मॅच होते, म्हणून म्हणलं पहिली ही साडी दाखवावी. तर हा आहे माझा शालू. का गोड आहे ना हा त्या काळात 8,000ला घेतलेला आहे. खूप एक्सपेन्सिव्ह शालू आहे. कलरच इतका सुंदर आहे ना या साडीचा, नेसल्यावर तर खूप सुंदर दिसते. ही आहे माझी शालू. हा आहे माझा शालू. हे बघा. तर मी ॲक्च्युली तुम्हाला ना सगळे दागिने वगैरे पण चेंज करून दाखवणार होते, पण खूप वेळ जातो यार. मी हे दागिने इथं काढले पण आहेत, पण वेळ खूप जातो. तर म्हणून मग आता फक्त लिमिटेड दागिन्यांमध्येच दाखवते. स्टील काहीतरी वेअर करणार होते मी. हे हा प्रकार आहे ठुशी. बघा, हा आहे लक्ष्मी हार आणि ही आहे ठुशी. हे आपले ट्रॅडिशनल दागिने म्हणतो ना आपण, ते दागिने आहेत. तर असंच मी वेअर केलं होतं माझ्या घरातलं एक लग्न होतं तेव्हा. तर हा आहे इलेक्ट्रिक ब्लू कलरचा माझा शालू. खूप सुंदर साडी आहे आणि सगळे डिझायनर ब्लाऊज आहेत जे मला अजूनही व्यवस्थित होत आहेत. सो मी म्हटलं आज तुम्हाला, मी सगळे ट्राय करत होते ब्लाउजेस, तर म्हटलं आता तुम्हाला नेसून पण दाखवेन. येस, त्यानंतर ही आहे पैठणी, जी मी तुम्हाला म्हटलं माझ्याकडे 4 पैठण्या आहेत, त्यातली ही एक पैठणी आहे. इथल्या
जेवढ्या 5 साड्या मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवल्या तेवढ्या स्वतः परचेस केलेल्या माझ्या त्या साड्या आहेत 5. बाकी या सगळ्या मला मिळालेल्या साड्या आहेत. या लग्नातल्या साड्या म्हणतो ना आपण, कशा साड्या आहेत या. 5 साड्या देतात लग्नामध्ये, तर त्या साड्या आहेत. पण मी त्या अजूनही व्यवस्थित ठेवल्या आहेत. एवढ्या वापरल्या आहेत प्रत्येक फंक्शनमध्ये, तरीसुद्धा त्या व्यवस्थित आहेत अजूनही. तर ही आहे पैठणी नंबर 1. याच्यामध्ये जे गोल्ड आहे ना, जर बॉर्डर जी आहे ती ओरिजिनल आहे, त्यामुळे या पैठण्या ज्या आहेत त्या अजूनही चमकत आहेत. गोल्ड आहे त्याच्या आतमध्ये, या साड्यांच्या आतमध्ये ज्या तारा आहेत त्या ओरिजिनल गोल्डच्या आहेत. तर हे कोल्हापुरी काय म्हणायचं, पूर्वी मिळायच्या या साड्या ओरिजिनल गोल्डच्या. तर ह्याच्या आत जी हे आहे पदरामध्ये प्रॉपर गोल्ड आहे या पैठणीमध्ये. तर ही आहे तशी साडी पैठणी. आणि पैठणी नंबर 2 दाखवते आता. सो ही होती माझी पहिली पैठणी आणि ही आहे दुसरी पैठणी. तर या 2 पैकी कुठली पैठणी तुम्हाला जास्त आवडली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. बघा, याच्यावर पण असं आहे, याच्यावर असे पोपट आहेत आणि हिरव्या साडीवरती मोर होते आणि याच्यावरती असे पोपट आहेत. आणि या साडीवरती काय आहे, पदरावरती जर तारीचा, याच्यावर कुयऱ्या आहेत, याच्यावर मोर पोपट काहीच नाही आहे. हे बघा, याच्यावर पोपट आहेत. त्या दुसऱ्या साडीवरती जी ग्रीन कलरची पैठणी तुम्हाला दाखवली त्याच्यावरती मोर आहेत आणि याच्यावर कुयऱ्या आहेत नुसत्या. तर लक्ष्मीपूजनाला वगैरे मी जनरली पैठणीच नेसते यापैकी कुठली तरी. तर आता ही पण वेअर करून तुम्हाला दाखवते. सो बघा, ही आहे पैठणीचा आहे हा असा पदर. तर आतापर्यंत मी तुम्हाला जेवढ्या साड्या दाखवल्या, जरा डीप पडला इथे, तर एवढ्या तर मोस्टली माझ्याकडे ज्या आहेत त्या ट्रॅडिशनल वेअर आणि अशा साड्या आहेत या सगळ्या. किती सुंदर साडी आहे ही. या पैठण्यांची वगैरे ग्रेस आहे ना, कधीच जात नाही, कधीच या डल दिसत नाहीत. कायमच ह्या साड्या ज्या आहेत त्या ग्रेसफुल दिसतात, सुंदर दिसतात. या साड्या आहेत ना कायम ग्रेसफुल दिसतात, कधीही साडी ही डल दिसू शकत नाही. आणि जी व्यक्ती सुंदर नसेल ती पण अशा पैठण्या घातल्यानंतर सुंदर दिसायला लागते. हो, खरं आहे. हे आहेत मोर 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 मोर. इथे पडल्यात आता सगळ्या साड्या, ढीग पडलाय. दाखवते तुम्हाला. तर मी तुम्हाला दाखवलेल्या ह्या साड्या आहेत. ही बघा,
ही सॉरी पैठणी नंबर 1 हा शालू दाखवला मी तुम्हाला आता माझा. दिस इज शालू. These all are shown in previous vlogs. These 5 sarees I have shown you in first vlog. This I show in one video. This I show in one video. असं सगळा ढीग आत्ता इथे तुम्हाला दिसेल. तर अशा आहेत या डिझायनर साड्या माझ्या. अजूनही आहेत, पण मी ना छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेल. म्हणजे मग तुम्हाला पण व्हिडिओ बघताना इंटरेस्ट तुमचा जो आहे तसाच राहील. आणि मलाही वेगवेगळी व्हरायटी करून तुम्हाला दाखवता येईल की आज ह्या साडीवरती मी नवीन नवीन आता तुम्हाला रोज गेटअप वगैरेच करून दाखवेन. की आता जसं ह्या साडीवरती वेगळा एक गेटअप, असे मी बरं का तुम्हाला वेगवेगळे गेटअपच करून दाखवीन आता. म्हणजे या आता साड्या तर तुम्ही माझ्या बघितल्यात, पण या साड्यांवरती मी कसं मॅचिंग करते, माझे दागिने कुठले कुठले वेगळे वेगळे वेअर करून, असे मी आता व्हिडिओ बनवीन खास तुमच्यासाठी, तुमच्या रिक्वेस्टवरून. कारण की मला बरेच वेळा कॉम्प्लिमेंट्स मिळालेत जेव्हा जेव्हा मी साडीमध्ये व्हिडिओज बनवलेत. तर साड्यांचे व्हिडिओची मोस्ट ऑफ द रिक्वेस्ट होती की साड्या खूप छान आहेत, साड्या दाखवा, साड्या दाखवा. सो आज मी तुम्हाला हे फक्त तुम्हाला मी आता सांगते की ह्या व्हिडिओजना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लाईक केल्याशिवाय माझा चॅनल पुढे पळू शकत नाही. तर प्लीज लाईक करा. एवढी मी मेहनत घेऊन तुम्हाला सगळं दाखवते. तर प्लीज व्हिडिओ बघतानाच आत्ता बघताच जे थम्सअपचं बटन आहे ना त्याच्यावरती लाईक करा. जी घंटी चा आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करा. म्हणजे मग हे व्हिडिओ जास्तीत जास्त नोटिफाईड होतील. माझा चॅनल ग्रो व्हायला थोडीशी मदत होईल. कारण मी पण खूप मेहनत घेते तुम्हाला हे सगळं दाखवताना. चला व्हिडिओ इथेच थांबवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी परत अजून अशा छान छान साड्या तुम्हाला नेसून दाखवेन. ओके, बाय, लव यू ऑल.